चल गौरी जेवायला चल. काय ग बरं वाटत नाही का तुला? नाही बरी आहे मी. उलट या कपड्यात बरं वाटतंय आता. जे जवळ असायला हवं होतं ते हातातून निसटून गेलंय ना. त्या घरात जे काही राहिलं ते तिथेच राहू देत. तुलाही असंच वाटतं की मी चुकलोय म्हणून? बाबा हो, तुझ्या आईला असं वाटतं की जे झालंय ते सगळं माझ्यामुळे, माझ्या हट्टांमुळे झालंय. पण मी केलं ते माझ्या मुलीचा स्वाभिमान जपण्यासाठी केलं. शिवच्या घराला तू समजून घेतलंस, सांभाळून घेतलंस, पण त्यांच्यापैकी कोणीच तुला आपलं मानलं नाही किंवा समजून घेतलं नाही. तू नोकरी करणार म्हटलं तर सगळे तुझ्या विरोधात उभे राहिले. तुझं सुख समाधान कशात आहे याचा साधा विचारही केला नाही त्यांनी. बाकीच्याच जाऊ दे, पण निदान शिवने तरी तुझा विचार करायला हवा होता. तर मी माझ्या मुलीला मन मारून जगताना कसं बघू? तुला आणि शिवला वेगळं करण्याचा विचारही माझ्या मनाला शिवू शकत, म्हणून मी त्याला मुंबईला येण्याची वेळ घातली. माझं काही चुकलं ते? नका ना असं बोलू. तुमचं काहीच नाही चुकलंय. उलट तुम्ही तिथे समजवायला आला होतात, पण त्यांनीच गैरसमज करून घेतला आणि तुमचा अपमान केला. बाबा तुम्ही योग्य तेच केलं. पण त्यामुळे तुझं सुख, तुझा आनंद मी राहून घेतला. नाही बाबा, असं काही नाहीये. जे झालं त्याचं वाईट वाटत होतं मला, पण आता नाही. आता ठीक आहे. उलट इथे मला खूप बरं वाटतंय. कसलंही बंधन नाहीये, कोणी अडवायला नाहीये. गौरी हे कर, गौरी हे करू नको असं म्हणायला कोणीच नाहीये ना. उलट इथे माझे लाड करायला आई, आजी, दादा, वहिनी तुम्ही आहातच ना. आणि मी ऑफिसही जॉईन करणार आहे. खुश आहे मी. खूप खुश आहे. खरंच खूप खुश आहे बाबा. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय
आले, मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.